दिलीपचा दिनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या ठिकाणी अध्यक्ष म्हणून दिलीपराव ठाकरे आणि दिलीपजी सेनाट यांना मी विनंती करतो की त्यांनी बलरामाचं पूजन करावं. जय. बोल हमारे सुखदाता धरती गंगा गौ माता, बोल हमारे सुखदाता धरती गंगा गौ माता. भारत माता की जय. भारत माता की जय. देश के हम भंडार भरेंगे, लेकिन कीमत पूरी लेंगे. देश के हम भंडार भरेंगे, लेकिन कीमत पूरी लेंगे. कौन बनाता हिंदुस्तान, भारत का मजदूर किसान. कौन बनाता हिंदुस्तान. भारत का मजदूर किसान. किसान शक्ति जागेगी, सारी समस्या भागेगी. किसान शक्ति जागेगी. सारी समस्या भागेगी. भारत माता की जय. भारत माता की जय. आज या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय मी करून देतो. कोरोनाचे निर्बंध पाळून या ठिकाणी आपण किसान संघातर्फे बलराम जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करतो आहे. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून श्री दिलीपराव ठाकरे, भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत कार्यालय मंत्री यांनी आपलं आसन ग्रहण करावं. आणि या ठिकाणी प्राध्यापक दिलीपजी सेनाट या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्यांचाही मी परिचय करून देतो. नांदागोमुख सावनेर, जिल्हा नागपूर या ठिकाणचे ते आहे. शेती नांदागोमुख आणि हल्ली मुक्काम मानेवाडा रोड या ठिकाणी आहे. वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयातून सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत ते. आणि भारतीय किसान संघाचे माननीय प्रांत प्रचार प्रमुख व विदर्भ प्रांत अनेक विषयावरील लेख त्यांनी, तसेच बलरामाच्या जीवनावरील पुस्तकसुद्धा लिहिले आहे. अलीकडेच मागील महिन्यात किसान संघाचे 4 उत्सवाचे लेखन केले आहे व अनेक विषयांचे लेखन केले आहे. व भारतीय किसान संघाचे ते कार्यकर्ते आहेत आणि या कोरोनाच्या परिस्थिती ते आवर्जून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यात उपस्थित झालेले आहेत. मी दिलीपराव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि बैठक ऑनलाईन असल्यामुळे मी अन्य कोणतेही भाषण या ठिकाणी न ठेवता सरळ या ठिकाणी दिलीपजी सेनाट यांना मी विनंती करतो की त्यांनी बलरामाबद्दल आपलं वक्तव्य. आजच्या समारंभाचे अध्यक्ष कार्यकर्ता बंधू, आजचा हा दिवस हा सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांच्या स्मरणात राहावा असं दिवस आणि हा जो कालावधी चाललेला आहे हा देखील सगळ्यांच्या स्मरणात राहावा असं. आज ज्यांचं वय 100च्या पुढे असेल, 108, 111, 116 पेपरमध्ये बातम्या वाचतो आपण. आमच्याकडून निधन झालं, त्यांचं वय 108 वर्ष होतं. त्या 108 वर्षामध्ये देखील त्याला जर विचारलं तर त्यांनी आजच्यासारखी परिस्थिती 108 वर्षातली कधीही पाहिलेली नाही. या देशामध्ये रेल्वेचे संप झाले, ज्या स्पर्धांनी केले, बाकीच्यांनी केले,
म्हणजे काय झालं तर रेल्वे बंद राहिली, बाकी व्यवहार चालू राहिले. एअर इंडियाचा संप झाला, विमानं बंद राहिले, बाकी व्यवहार चालू राहिले. कुठेतरी एस टीचा संप झाला, एस टी तेवढी बंद झाली, रेल्वे आणि बाकी सगळं चालू राहिलं. पण आजची ही स्थिती कशी आली, मधली स्थिती अशी आली की याच्यामध्ये चाकच फिरले नाही. रेल्वे, विमान, बस, खाजगी गाड्या, अमुक सगळं बंद होतं. पण एवढंच बंद राहिलं का, तर कारखाने बंद, लोक आपापल्या गावी. आणि नवीन ज्या म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला तसाच परिणाम या नवीन ज्या सिरियल्स म्हणजे टी व्ही, दूरदर्शन, चॅनेल्स हे जे आहे सगळं याच्यावरही झालं. नवीन सिरियल्स काढायच्या नाही, बंद. जुन्या आहेत त्या दाखवा. त्याचा एक फायदा चांगला झाला की ते रामायण महाभारत पुन्हा लोकांसमोर आलं, नाहीतर ते जरा मागे पडलं होतं. परंतु नवीन क्रिएशन बंद, कारखाने बंद, व्यापार बंद, ट्रान्सपोर्ट बंद. म्हणजे शेवटी काय, बंद 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 सगळं. जसं काय घराला कुलूप लावावं तसं या देशालाच नव्हे जगाला असं कुलूप लागलं. काय करा, तर लोक आपापल्या घरात बसले आहेत. तर प्रधानमंत्री सांगायचे की आपले आपले घर बाहेर जावं. मग ऑफिशियली सगळ्यांना घरात बसायला परवानगी दिली, काम करायचं नाही. म्हणजे एरवी आपण सांगत होतो जरा काम करा, आता सांगण्यात आलं का बिलकुल करू नका, घरात झोपा, बसा. इतकी विपरीत परिस्थिती. ही परिस्थिती यापूर्वी कोणीही अनुभवली नव्हती. माझंही वय 72 वर्षाचा आहे, असा अनुभव कधी नव्हता. हा जगावेगळा अनुभव हा आपण सगळ्यांनी या पिढीमध्ये आहे, या सगळ्यांनी घेतला. आणि आता हे भाषण असेल हे कधी कल्पना केली नव्हती, पण हे या परिस्थितीने आणलं. नाही तर आपलं भाषण काही लोक बसलेले आहेत, मस्त बोलणी मिळालेलं आहे, आंदोलन चालू आहे, मोर्चे चालू आहे, नारे चालू आहे. पण आज काय झालं, 5 मिनिटं बसा. पण हे सगळं दुनिया पाहून झालं. ज्यांनी ज्यांनी ते लिंक ओपन केल्या ते तिथे आपापल्या घरी बसून हे सगळे कामं घरी बसून. अशा या जगावेगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळे वागत असताना या देशावर अनेक आपत्ती आल्या, चालूच आहे. आताही आपण म्हणजे थोडासा विचार केला तर हे कोरोना आणि हे जे काही आहे हे तर सगळं आता समाजामध्ये फिरलंच आहे. त्याच्यामुळे लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3 म्हणजे सगळं बंद बंद बंद. जसे एखाद्या घराला 3 दारं असावी, 3 कुलपं असावे, त्याचे ते सगळे लावत लावत पूर्ण बंद. म्हणजे आता तू उघडायचं तर मग त्या दाराचे एक 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 कुलूप उघडावं लागेल. तसं ते अनलॉक 1, अनलॉक 2, अनलॉक 3 असं करत करत पुन्हा मोकळं करायचं आणि पुन्हा पूर्ववत स्थितीमध्ये यायचं. हे सगळं होत असताना या देशावर आलेली जी परिस्थिती आहे आणि समाजावर आलेलं जे संकट आहे, संकट म्हणजे कोणतं, तर हे कोरोना आणि आजारपण हा एक भाग झाला. त्यांनी तर सगळ्या समाजाला काय जगाला सगळ्या अडचणीत आणला आहे. त्याच्यावर औषधही नाही, रोग आहे औषध नाही. त्यामुळे दुरुस्त होण्याचे चान्सेस जसे जसे शेवटी निसर्गाला अनुकूल राहतील तसं होते. जो राहील तो राहील, ती दुरुस्त होईल. पण ईश्वरी कृपेने दुरुस्त होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आपण घडवून त्यांना आता हे या समाजात कसं होत आहे तसं तिकडे कुठेतरी नेपाळसारखं छोटं राष्ट्र तेही आपल्याला अडचणीत आणून राहिलेलं आहे, उपद्रव करून राहिलेलं आहे. बांगलादेशमधले घुसखोरी वगैरे तर चाललेलंच आहे. चायनाचं एवढं मोठं आक्रमण होऊन राहिलेलं आहे. मित्र हो, तुमच्यापैकी किती लोकांनी ते पेंगॉंग वगैरे पाहिलं मला माहिती नाही, पण मी स्वतः तिथे जाऊन आलो आहे, बघितलेलं आहे. इतकं सुंदर सुंदर म्हणजे अगदी असं त्याला काय म्हणतात निसर्गरम्य आणि आठवणीत राहावं असं सगळं ते आहे. समोरची पहाडी, त्याच्यावरती चिनी सैनिक असतात, इथे ते तळं आहे, इकडे आपले लोक असतात, आपले सैनिक. या सगळ्या दृश्याला कुठेतरी काळा दाग लागून राहिलेलं आहे. चायनावाले गडबड करून राहिले, परिस्थिती आहे. पण ते शेवटी सरकारनं सांभाळायचं. पाकिस्तानच्या ॲक्टिव्हिटीज थांबलेल्या नाहीच आहेत, अतिरेकी आणि उपद्रव थांबलेलेच आहेत. या सगळ्या उपद्रवामध्ये शासनाने
आता हे सगळं वर्णन मी एवढ्यासाठी केलं की याच्यावर एक उपाय सांगितला आहे. तो उपाय सांगितला आपल्या पंतप्रधानांनी, तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मरक्षण झालं पाहिजे, रक्षा झाली पाहिजे. तर ती आत्मरक्षा जी आहे ती तर ते मिलिटरीवाले BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सारखे ढंके ते सगळे ते तिथं पाहून राहिले. तिथं तुम्हाला मला जायची गरज नाही. त्याची व्यवस्था वेगळी झालेली आहे. हे जे कोरोना वगैरे हे जे संकट चाललेले आहे याची व्यवस्था हे डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल वाईज, वॉर्ड वाईज वगैरे वगैरे याची व्यवस्था आहे. तुम्हाला मला तिथे जायची गरज नाही. पण आत्मनिर्भर आणि आत्मरक्षा आणि रोजगार हे प्रतिष्ठित करायचं आहे. याच्यासाठी हे आपल्या राज्याची हे आपल्या राज्याची आकर्षित करायची आहे का? आपलं लॉकडाऊनमध्ये होतं तसं अनलॉकमध्ये राहायचं आहे. आपल्याला त्याच्यासाठी समाजासाठी जे काही मग करायचं आहे ते या समाजामध्ये जे अभिसरण आपल्याला पाहिजे आहे, सामाजिक अभिसरण आणि सामाजिक दायित्व. मी नागरिक म्हणजे कोण असा एक मूलभूत प्रश्न आहे. मला बॉर्डरवर जायचं नाही हे बरोबर आहे, मला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं नाही हे बरोबर आहे, पण शेवटी मला करायचं काय आहे? तर मला मी एक या देशाचा नागरिक, या स्थितीही आत्मनिर्भर देश होण्यासाठी, कारण तो पंतप्रधानांनी दिलेला कार्यक्रम आहे, मला काय काय करता येईल हे दायित्व माझं आहे. आणि त्याच्यासाठी माझे हातपाय कसे हालतील, त्याच्यासाठी माझा संपर्क कसा राहील, त्याच्यासाठी मी कुठे प्रवास करेल. तसा प्रवास बंद आहे. करावं तर लागेल, सारखं बसून चालणार. हे आपण काय करू शकतो ही आपली जबाबदारी. आणि आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन जसं पंतप्रधान आणि बाकीची मंडळी देऊन राहिलेली आहे तसं आजचा जो दिवस आहे, आजचा दिवस आपण आत्ता पूजन केलेला आहे. भगवान बलरामांचा दिवस आहे. बलराम जयंती भाद्रपद शुद्ध षष्ठी स्वाती नक्षत्र या दिवसाला बलरामांचा जन्म झाला. आणि ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला त्यावेळेला त्यांचे जे कुलोपाध्याय होते, गर्गाचार्य, गर्गमुनी, या गर्गमुनींना तिथे बोलवलं होतं. आणि गर्गमुनींना विचारलं की या पोराचं नामकरण करा, हा काय कसा वगैरे वगैरे पहा, आपल्याकडे आपण करतो. त्याप्रमाणे त्या पोराचं या वेळेला त्यांनी ती सगळं पत्रिका म्हणा आजच्या भाषेत कुंडली बघितली. त्यावेळेला त्यांनी त्याचे सगळे नक्षत्र ग्रह वगैरे वगैरे पाहून त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. 2 कोणत्या सांगितल्या? तर एक असं सांगितलं की हा जो मुलगा आहे हा अत्यंत बलवान असा राहील, शक्तिवान, ताकदवान असा राहणार आहे. आणि दुसरं असं आहे की ह्याचं व्यक्तिमत्व असं राहील की ज्याच्याकडे बाकीचे जे लोक आहेत ते आकर्षित होणारे असतात. आणि हे जे आकर्षित होणारे असतात त्यांच्यासाठी राम हा शब्द वापरला जातो. राम शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे राम शब्द मुळात रमन्ते योगिनः अस्मिन् इति रामः असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या ठाई हे जे योगी लोक असतात हे रममाण होत असतात, पूर्ण होत असतात, सामावत असतात. आपण माणूस असतो तो राम तसा हा राहणार आणि ताकदवर राहणार आहे. म्हणून या 2 घटकांना जवळ केलं आणि त्याचं नाव झालं बलराम. आणि गर्गमुनींनी असं सांगितलं की याचं नाव आपल्याला बलराम ठेवायचं आहे. त्याप्रमाणे हे बलराम नाव घेऊन बलरामचे पुढे 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 जात राहिले. त्यांची बाकीचं जे काही चरित्र आहे, बलराम आणि कृष्ण ही जोडी अशी राहिली की त्या जोडीला वेगळं करता येत नाही. सुदामा आणि कृष्ण या जोडीला वेगळं करता येत नाही. अर्जुन आणि कृष्ण जोडीला वेगळं करता येत नाही. अर्जुन म्हटलं की कृष्ण आहे. सगळ्या ठिकाणी सगळे हे असे वावरत होते. त्याप्रमाणे भावंडांमध्ये कृष्ण आणि बलराम यांच्या संयुक्त कथा आपल्याला खूप सापडतात. स्वतंत्र श्रीकृष्ण, स्वतंत्र बलराम असा कमी प्रमाणात सापडतो. फक्त ज्या वेळेला ते तीर्थयात्रेला वगैरे वगैरे गेले त्यावेळेच्या प्रकरणामध्ये सापडतो. जसं महाभारत युद्ध झालं, या युद्धामध्ये कृष्ण होते पण बलराम नाही. आणि ज्या वेळेला हे दुर्योधन, अर्जुन वगैरे त्या ठिकाणी आशीर्वाद मागायला गेले त्यावेळेला बलरामाने सांगितलं होतं की इथे युद्ध होत आहे, इथे कृष्ण आहे, मला इथे राहायचं नाही करणे. म्हणून असा जो मोठा कालावधी आहे ज्या वेळेला हे सगळे वेगळे वेगळे वेगळे. पण आता बलरामचं आपण हे जे काही वैशिष्ट्य झालं याच्यात आपलं आणि आजचं
याचं साधर्म्य काही सापडतं का? तर हा जो देश निर्भर करायचा असतो त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने असतात. त्याला म्हणण्यात येतं मॅन, मनी अँड मशिनरी. मॅन म्हणजे माणूस. या देशामधला माणूस हा चांगला असला पाहिजे, ज्याला देशाची जाण असेल, ज्याच्यावरती देश नावाची जी काही भावना आहे त्याच्यामुळे देशाचं चांगलं झालं पाहिजे, देशात सुविचार आला पाहिजे, माझं काही कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे. देश या दृष्टीने, समूह नेतृत्व या दृष्टीने हा सगळा विषय हा तो माणूस याच्यामध्ये. तुम्ही ते एक गाणं ऐकलं असेल तर सिनेमामधलं गाणं आहे होतं, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. ते त्यांनी ऐकलं असेल, सिनेमातलं गाणं आहे म्हणून म्हणतो ऐकलं असेल. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले पडती पुढे ते थांबले ते संपले. बोललो सत्य आम्ही ते पुन्हा न सापडले, माणसाले माणसाशी माणसा समवागले. असं ते गाणं आहे. हा माणूस जो असतो, या माणसाला या दोन्ही भूमिका करायच्या असतात. मग हा माणूस कोण तयार करेल? इथे आला आहे प्रश्न ते. कारण मशीन तर देश करूनच राहिला. राफेल काय बोलवून राहिले, जेट काय बोलवून राहिले, व्हेंटिलेटर बोलवून राहिले, बाकीच्या सगळ्या मशिनरी बोलवून राहिले. मशिनरी येतील, पैसा तो येईल, सरकार त्याची व्यवस्था करूनच राहिलं. इतके करोड याला दिले, इतके करोड त्याला दिले, तितके करोड त्याला दिले. पण माणूस, लोकसंख्या वाढणं म्हणजे माणूस वाढणं नव्हे. त्याला माणूस म्हणतात. त्याच्यातही आपण ही गाणं म्हटलेलं आहे आता, माणसाने माणसाशी माणसा सगळं वागवले, म्हणजे माणसासारखं वागणं म्हणजे माणूसपण हा एक वेगळा विषय. आणि हा विषय विकत घेतला जात नाही, हा विषय कुठून मागवला जात नाही. त्याचा पुरवठा करायला चांगल्या माणसांचा असा होत नाही. हा माणूस हा संस्कारातून तयार होता. आणि हेच सूत्र बलरामांनी स्वीकारलं करून बलरामांचा जो आधार राहिला सगळ्या कामाचा, बलराम कृष्ण या सगळ्यांचा, तो जल, जंगल आणि जमीन अशा 4 गोष्टींचा आहे. त्याच्यातले जसं हे मॅन मनी मशिनरी मी म्हटलं, तसं हे 4 गोष्टींचा आधार असल्यामुळे त्याचा पहिला पार्ट असतो जन्म. म्हणून हे सगळे लोक, आपल्याला माहिती असेल की बलराम एकटेच कुठून राहिले, असं नाही, कृष्ण एकटाच कुठून राहिला असं नाही. प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत त्यांचे जे बालगोपाल होते, नदीवर जमुनीवर खेळायला जातील तर आपल्या सवंगड्यांसोबत जातील, गाई राखायला जातील सगळ्यांना सोबत घेऊन जातील. इतकंच काय, पण दह्याचे मडके पडतील, दही आणि लोणी खातील, तेही सगळे मिळून. माणसांना आपल्यासोबत ठेवणे, आणि ठेवणे म्हणजे नुसती झुंड नव्हे, त्याच्यातून त्या माणसांना हळूहळू त्यांची घडण करणं, त्यांना हवा ते संस्कार देणं, आपल्याला पाहिजे तसा माणूस तयार करणे, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बलरामांनी केला. आणि जो भाग आज आपणही करतो आहे, जो आपल्या पंतप्रधानांना सुद्धा अपेक्षित आहे. म्हणून असं समजा की तेच कार्य आता चालू आहे आणि चालवायचं आहे. सध्याची जी एक मोठी समस्या आहे, ती मोठी समस्या म्हणजे या प्रदूषणाची आहे. आता या लॉकडाऊनमुळे एक चांगली गोष्ट झाली होती, आता थोडीशी पुन्हा बिघडली अनलॉकमध्ये, परंतु मधल्या काळामध्ये नागपूरची पोल्युशन लेव्हल म्हणजे प्रदूषणाची पातळी 0वर आली, 0 पोल्युशन. अनेक देशांमध्ये अशी स्थिती आलेली असते की रस्त्याने जाताना श्वासोश्वास घेणं कठीण होऊन जातं, आपल्याला मागे हटावं लागतं, थांबून जावं लागतं, मास्क लावा. आता हे मास्क लावल्यामुळे सुद्धा त्या ऑक्सिजन लेव्हलवर परिणाम होतो. परंतु अशी स्थिती त्यामधल्या लॉकडाऊनमध्ये आली, रस्त्याने फिराकडे एकदम काही पोल्युशन 0 होऊन जातं. मग हे प्रदूषण विरहित असं पाणी असलं पाहिजे, प्रदूषण विरहित अशी जमीन असली पाहिजे. पण त्यावेळेला बलरामाच्या वेळेला जमिनीचं प्रदूषण हा विषय नव्हता, बलरामांच्या वेळेला पाण्याचं प्रदूषण हा विषय नव्हता. जे विषय आज आलेले आहेत, पण पाणी हा विषय होता. तो कोणत्या दृष्टीने होता? इरिगेशन कसं करता येईल, पिण्याचं पाणी कसं देता येईल. इरिगेशन करण्यासाठी
त्यांनी स्वतः ते प्रयोग केले. कृषी देवता म्हणण्यात येतं त्याचं कारण असं आहे की शेती म्हणून, ज्याला शेती जमीन आहे आणि ती जमीन वापरायची आहे म्हणून तिथे तुम्ही बिया नाही टाकल्या तरी काही झाडं येणारच आहे, काही वनस्पती उगवतात, निसर्गतः उगवतात. मग याला जरा पद्धतशीर करून घ्या आणि त्याच्यातून उत्पन्न करा. हा पहिला प्रयोग पृथुवैन्यांनी केला. पृथुवैन्य नावाचा जो राजा होता त्याला पृथ्वी म्हणत होते. परंतु ती मग काहीतरी कसं तरी होऊन राहिला आहे. तर याला जी सिस्टीम लावणं ज्याला म्हणतात पद्धत, ती पद्धत लावली बलरामांनी. म्हणजे काय केलं, मग ती कशी तरी ओबडधोबड जमीन असण्यापेक्षा ती जरा समतल केली पाहिजे, व्यवस्थित केली पाहिजे. तर त्याच्यासाठी उपयोग कशाला केला, तर त्यांच्या हातामध्ये त्या फोटोमध्ये दिसत आहे नांगर आहे. तर हा नांगराचा फाळ तो जे एक टोक आहे त्या टोकाने ती जमीन खोदणे म्हणजे नांगराचं काम प्रत्यक्ष होणे आणि तो जो आडवा केला तर त्यांनी ते असं नेम करणे. आजच्या भाषेमध्ये ज्याला रोटावेटर म्हणतात, आता वापरतात ना रोटावेटर, त्यावेळेला ते दिसतं. पण आजच्या भाषेत हे जे काम आहे समतल करण्याचं हे काम कोणी केलं असतं. आणि मग स्वाभाविकच त्याचे जे काही कायदे आहेत ते कायदे स्वाभाविकच रेषा आखणे. एका रेषेमध्ये आजही आपण जे पेरणी करतो ती बरोबर तेवढ्या अंतरावर थोडी अडीच फुटावर 3 फुटावर असतं कपाटीवर काय असते चौकोनी वगैरे, तर त्याची सुरुवात झाली होते. तर आता शेती या दृष्टीने मूलभूत संशोधन आणि शेतीला काय काय लागतं, एक जमीन तर लागते, ती बियाणं लागतात. बलरामांनी ते बियाणं जे काही आहे ते देखील सुरक्षित कसे राखता येतील. आणि यावेळेस आता तर आपण सगळं वेळ विकतच आणतो, नाही तर पूर्वी एक 25 वर्षापूर्वी, 25 म्हणण्यापेक्षा 40-50 वर्षापूर्वी मी लहान असताना मला आठवतं की बियाणं आपल्या घरचेच राहील आणि कास्तकार हा सगळ्यात स्वयंपूर्ण होता. त्याचं बियाणं त्याच्याजवळ होतं, त्याचे जोर त्याच्याजवळ होते, त्याचे बैल त्याच्याजवळ, त्याचं मोटर पाणी त्याच्याजवळ, त्याचं पाणी त्याच्यावर विहिरी, त्याला कुठे जावं नव्हतं लागतं. पण आता बियाण्यासाठी मागे जावं लागतं, ट्रॅक्टरसाठी बाहेर जावं लागतं, मळणी यंत्रासाठी बाहेर जावं लागतं, सगळ्यांसाठी बाहेर जावं लागतं. एका अर्थाने तो आता गुलाम झाला, पहिले नव्हता. म्हणून उत्तम शेती हा जो नारा होता, कारण उत्तम शेती याच्यासाठी होती की हा जो स्वाभिमान आत्मनिर्भर असा कास्तकारच. पण तो काळाच्या ओघामध्ये गती बदलली आणि आजची स्थिती आपण पाहतो. पण बलरामांचा विचार कोणता होता, तो विचार हा होता की आत्मनिर्भर होती. आणि म्हणून बियाणं त्यांनी जोपासले, जमीन त्यांनी सांभाळली. हे जे इरिगेशनचं मी तुम्हाला म्हटलं ते सांभाळलं, म्हणजे पाणी आलं, जमीन, पाणी, बियाणं. नंतरचा भाग कोणता असतो, खत, जे जमिनीला पाहिजे असतं. खत कसं मिळेल याची व्यवस्था त्यांनी गोपालन, गोचारण, गोवर्धन हे तर त्यांचं कामच होतं. गोपालन त्याच्यामध्ये तर त्यांचं सगळं आयुष्यच गेलं. आणि त्याच्यासाठी मग गोचारण म्हणून प्रत्यक्ष त्याचे प्लॉट्स कसे ठेवता येतील, त्याची व्यवस्था कशी करता येईल. म्हणजे जंगलामध्ये जरी गेलं तरी विशिष्ट भागामध्ये बरोबर गायी चरतील, त्यांचं रक्षणही होईल, पाणी त्यांना मिळेल. बाकीच्या याच्यात ते राक्षस आणि बाकीचे धुळगुळ घालतील ते घालू द्या. पण ते राक्षस जर इकडे आले गायींना तकलीफ द्यायला, यांना तकलीफ द्यायला, तर त्यांचं वधही केला. प्रलंबासूर नावाचा राक्षस होता, धेनुकासूर नावाचा राक्षस होता, त्यांचे वध केलेले आहे. असं त्यांचे तर कसा इथे सांगण्याचं कारण नाही. परंतु आता याला जर त्रास होत असेल तर त्यांना पराभूत करणे, इथून हटवून लावणे, हेही काम त्यांनी केलं. पण कशासाठी, तर या सगळ्याचा उद्देश हा सगळा होता. आणि मग एक छोटं कामही हे केलं. बरं ठीक आहे, आता धान्य झालं, खत दिलं, पाणी दिलं, सगळं झालं आणि धान्य उगवलं. मग आता या धान्याचं पुढे काय करायचं. धान्य म्हणजे रॉ मटेरियल झालं. नुसत्या तुरी जर निघाल्या तर नुसत्या तुरी थोडंच खायच्या आहे, म्हणून त्या तुरीपासून तुरीची डाळ करता आली पाहिजे. धान असेल तर धानापासून तांदूळ काढता आले पाहिजे.
ते सोला आला असेल तर सोल्याचे ते टरफलं काढून सोला निघाला पाहिजे, आपले दाणे निघायला पाहिजे. मग हे काम कोणी करेल? हे देखील यांनी ते मुसळ, त्याचा उपयोग त्या उकळ मुसळ हे जे आहे याच्या माध्यमातून तो होत होता. आणि मग या नांगराच्या फाळांनी ते ओढणे, उकळामध्ये टाकणे आणि मुसळाने कुटणे, त्याच्यातून ते सगळं करणे. म्हणजे थोडक्यात असं की कच्च्या मालापासून पक्का माल मिळवणे. म्हणजे छोटी कॉटेज इंडस्ट्रीज, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे जे शब्द आज आपण वापरतो, घरगुती उद्योग असे जे उद्योग वापरतो, शब्द वापरतो, आधी ते चाललेलेच आहेत, फक्त स्किल या नावावर चाललेले आहे. स्टार्टअप, स्टँडअप, स्किल्स नावं बदलली, पण बेस कोणता राहिला? मूळ आधार कोणता? आणि तो आधार म्हणजे त्यावेळेला त्यांनी ते सगळं फिनिश्ड गुड्स ज्याला म्हणतात, रॉ मटेरियलपासून शुद्ध सात्विक अन्न, फिनिश्ड गुड्स हे बनवण्याचा देखील काय. आणि मग ते धान्य म्हणजे शेवटी बलरामांनी काय केलं तर जमिनीमध्ये बी टाकण्यापासून तर माणसाला पूर्ण धान्य मिळेपर्यंत ही जी सगळी प्रक्रिया आहे, ती सगळी प्रक्रिया त्यांनी सांभाळली. त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याच्यातून आत्मनिर्भर समाज हा सगळा तयार झाला, ज्याची आज गरज आहे. आजच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत, आजच्या थोडीशी मांडणी वेगळी आहे, पण त्याच्यामुळे हा आत्मनिर्भर होण्यासाठी आणि आत्मरक्षा होण्यासाठी लढाई केली. गदा युद्धामध्ये प्रवीण होते, तिथे काही मागे नाही राहिले. आपल्याला जर पुढे जायचं असेल, बलराम जयंतीचं या दृष्टीने केवळ एक बलराम म्हणजे विभूती आणि देवता एवढा विचार करून चालणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला हे मॅन मनी मशिनरी हा जो विचार आहे, तसा बलरामांच्या जीवनामधला अज्ञान, जंगल, जमीन आणि बाकीचा जो विचार आहे, गोचारण, गोसंवर्धन, गोवर्धन याचाही विचार. पण त्याच्यासाठी आपल्याला हा एक कार्यक्रम घेतला आणि बाजूला झाले. वर्षभराने पुन्हा युवा कार्यक्रम आला असं म्हणण्यापेक्षा एखाद दुसरा उपक्रम या सगळ्या गोष्टी चालवता येईल का? विचार करण्याची गोष्ट आहे. जे शक्य होईल तेच करायचं आहे. उगाच काहीतरी मी मोठं गोरक्षण टाकेल हे म्हणण्याला अर्थ नाही. अनुभव असेही आहेत की घरी गाई ठेवल्या तर कॉर्पोरेशनवाले पकडून नेते. गावामध्ये रस्त्यावर फिरता येत नाही, गावामध्ये चरायला जागा नाही, बरोबर गावात नाही आहे तर बाहेर कुठं करता येईल का? एखाद्या गोरक्षणाला मदत करता येईल का? किंवा ह्या ज्या रस्त्यांनी पकडून नेणारे हे जे लोक आहेत याच्यातल्या काही सोडवता येईल का? त्यांना कुठेतरी प्रोटेक्ट करता येईल का? आणि आता हे जे सगळं जर्सी गाय आणि देशी गाय हा जो विषय चाललेला आहे, दूध आंदोलन, किसान संघाचा कार्यक्रम जो चालला ना, हा 3 पातळीवर चालतो. त्याच्यातला एक असतं आंदोलनात्मक काम, दुसरं असतं प्रशिक्षणात्मक काम आणि तिसरं असतं संघटनात्मक काम. आता आंदोलन रोजच्या रोज तर केलं नाही जात. आंदोलनाचे मुद्दे वेगळे असतात, आंदोलनाचा काळ वेगळा असतो, आंदोलनाची परिस्थिती वेगळी असते. आंदोलन करायचं आहे तर असं रोजच्या रोज आंदोलन केलं असं तर होणार नाही. प्रशिक्षण हा जो विषय आहे, हा प्रशिक्षण विषय हा आपले अधिकारी आणि आपल्या सोयीनुसार, आपल्या व्यवस्थेनुसार जे काय ठरवतील त्याप्रमाणे प्रशिक्षण करतील, त्या स्तराच्या कार्यकर्त्याचं करतील. पण संघटन हा जो विषय आहे हा तुम्हाला मला सगळ्यांना करण्याजोगा आहे. आणि म्हणून बलरामांना जे माणसांचं संघटन पाहिजे होतं आणि आजही जे पाहिजे आहे, कारण जनाधार, जन, मॅन हा जो सगळा विषय चाललेला आहे, आता आधी होऊ शकतो. पण त्याच्यासाठी मग निदान एवढं करता येईल का की जे आपल्या भागात कास्तकार आहेत, आता पहा कास्तकार म्हटल्याबरोबर तुमच्या मनात असं येईल आता हीच वस्ती धंतोली, तिथं कुठं कास्तकार आहे बा? पण कास्तकाराची व्याख्याच आपण समजून घेत नाही. कास्तकार म्हणजे प्रत्यक्ष नांगरणी करणारा, प्रत्यक्ष वखरण करणारा असा नसतो. तशी संख्या पाहिली तर ती तिथेच सापडेल. परंतु माझी शेती जर एखाद्या जागी आहे, आता यांनी परिचय करून दिला की यांची शेती नंदा गुरुकुला आहे, तर पर्यायाने मी कास्तकार नाही का? माझ्याजवळ ट्रॅक्टर आहे जे शेतीच्या कामात घेऊन राहिलं आहे, म्हणजे मी कास्तकार नाही का? शेतीशी संबंधित अवजारं मी तयार करतो, विकतो, दुरुस्त करतो. मोटर मेकॅनिक आहे जो शेतीला पंप लावतो,
करून देतो. तर आपल्या किसान संघाच्या व्याख्येमध्ये किसान हा जो शब्द आहे, या शब्दाची व्याप्ती जरा लक्षात घ्या, समजून घ्या. किसान म्हणून जे म्हटलं तर भारतीय किसान संघ, तर हा किसान म्हणजे इथं कुठं हो किसान सापडणार आहे असं नाही. तुम्ही जर आता मी जे काही बोलतो आहे या हिशोबाने विचार कराल तर तुम्हाला घरोघरी किसान, या बहुतेकांच्या शेत्या आहेत, फार्मासिस आहेत, बहुतेकांनी कुठे कुठे घेऊन ठेवलेले आहे, कोणी करून राहिलेले आहेत, त्यांचे चाललेले आहेत. शेतीला पूरक उद्योग चाललेले आहेत. कोणी कोणी काही काही तयार करत असतो, विकत असतो, काहीच नाही तर बियाणं विकतात, खतं विकतात, औषधी विकतात, पेस्टिसाइड्स विकतात, इन्सेक्टिसाइड्स विकतात. मग हे सगळे शेतीशी संबंधित आहे. म्हणून किसान याचा अर्थ शेतीशी पूरक असा व्यवसाय करणारे, पूरक पोषक असा व्यवसाय करणारे आणि पलीकडे जाऊन त्याविषयी जमिनीविषयी सहानुभूती बाळगणारे. जमीन म्हणजे काय, आपण त्या जमिनीचे इतके हाल केले, आपली माता आहे. गोष्ट तर सांगतो की ते काय जननी जन्मभूमीश्च स्वर्गाला करी अशी माहिती आहे. ते रावणाचं युद्ध झाल्यानंतर वगैरे वगैरे प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर आले. अरे पण ही जी जन्मभूमी आहे, या जन्मभूमीचा काय होऊन राहिलेला आहे, म्हणून विचार करून राहिलेला आहे. किती त्याच्यामध्ये विष भरलं जाऊन राहिलेलं आहे. हे जे सगळे काय युरिया 18-18-10 अंकुढमुक म्हणतो, त्याच्यामुळे खरंच काय होऊन राहिले आहे विचार कर. प्रत्यक्ष होईल न होईल पहिले विचार. माणसाच्या मानसशास्त्रीयदृष्ट्या माणसाच्या मनात पहिले विचार यावा लागतो, मग आचार घडतो, म्हणजे कृती नंतर घडतो. असं विचार येऊ द्या. एकीकडे आम्ही म्हणतो की माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्या, ही माता जी आहे, ही जमीन जी आहे ही आमची माता आहे. आणि पुत्रोहम आम्ही तिचे पुत्र आहोत. अथर्ववेदातलं वाक्य आहे. या तिचे आम्ही पुत्र आहोत. आम्ही पुत्र आहोत तर मग आम्ही काय करून राहिलो, कसंही वेळ वापरत चाललं. मला एक माझ्या वडिलांचीच कथा सांगतो. मी जेव्हा माझे वडील डोळ्यांनी दिसत नव्हतं आणि त्यांचं शेतीवर जाणं बंद झालं, म्हणून मी जायला लागलो त्यांच्या आज्ञेनुसार. मग मी गेलो, मला नवीनच होतो, बाकीच्या लोकांचं सगळं पाहत होतो. तर मी त्यांना असं म्हणालो की त्यांचं इतकं उत्पन्न आहे, ते अमक्याचं तितकं आहे, तमक्याचं तितकं आहे, आणि आपण लावून राहिलो तर आपण हे रासायनिक खतं वापरायचं का. तर माझ्या वडिलांनी मला असं उत्तर दिलं होतं की ती शेती म्हणजे आपली माता आहे. मग हाय डोसेस इंजेक्शन्स आपल्या आईला द्यायचं का आणि त्याच्यात विकृती निर्माण करायची का. मी BSc झालेला होतो, BSc B.Ed होतो. एखादा आजारपण आलं मग द्या जोरदार इंजेक्शन आणि करा काहीतरी गडबड. हे करायचं का, तू ठरव म्हणे. मला असं वाटतं, मग ते म्हणतं मला असं वाटतं की या भानगडीत आपल्याला जायचं नाही, आपल्याला खूप श्रीमंत व्हायचं नाही, जमीन सांभाळायची आहे. असं त्यांनी त्यांच्या दृष्टीने विचार केला. मित्र उत्पन्न घेऊ नका असं त्यांनी म्हटलं, मी ऐकलं. याचं कारण असं की माझा उत्पन्नाचा दुसरा एक मार्ग होता, सोर्स होता. मी नोकरी आता रिटायर्ड आहो. सगळेच जण असे असतील असं नाही, पण मग हे सांभाळत असताना निदान मर्यादा सांभाळता येईल का. ठीक आहे, मग आपल्याला किती पाहिजे, कसं पाहिजे, काय सांभाळलं पाहिजे, काय. त्या जमिनीच्या बाबतीमध्ये वेगळे प्रयोग करून गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये त्यांनी बॉर्डरवर असे झाडं लावलेले आहेत. आम्ही शाळा पाहायला गेलो होतो मी सरकारच्या वतीने. सरकारने 32 जणांची चमू महाराष्ट्र सरकारने नेली होती, त्याच्यात विदर्भातला मी होतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जी शेती केली ज्या आम्ही पाहिल्या, त्याच्यात त्यांनी असे झाडं लावलेले होते की त्याचा कचरा बरोबर तेवढ्या दिवसांनी तिथे पडणार, त्याच्यावरती ते माती टाकणार, पाऊस जो येईल त्याच्यातून त्याचं खत तयार होणार, त्याच्यातून त्यांची शेती दिसणार. मग मी त्यांना विचार, बरं शेती कशाची, बोराची, शेती कशाची, आवळ्याची. सगळ्या ठिकाणी काही पराठीच्या शेत्या होतील असं नाही आहे ना. आणि मग त्यांना म्हटलं का याच्या भरोशावर होतं का, तर म्हणजे आम्ही असंच उत्पन्न घेऊ. हे सगळे गांधीयन थॉटवरचे लोक होते. त्या संस्था मी बोलून राहिलो आहे, हे सगळे गांधी विचारधारेचे लोक होते, म्हणजे आहे, अजूनही आहेत त्या संस्था. तर आम्ही
गांधीजींच्या विचारांचे आहोत आणि आम्ही असेच उत्पन्न घेतो की ज्याच्यात जमीन खराब होणार नाही, पण आमचं पोट भरेल. आणि ते बोरं म्हणजे किती असं ट्रकनी बोरं विकायचे, मोठे बोरं होते, पेवंदी बोरं असतात ना, आवळे म्हणजे किती असे ट्रकने तेवढे आम्ही हेच उत्पन्न. काही औषधी घेतो, औषधी दाखवली. मला असं म्हणायचं आहे की असा थोडासा विचार करून आपल्याला काही बदल करता येईल का? तर हे असे बदल करणे, संशोधनात्मक काही कामं करणे, समाजहिताचे काही कामं करणे, याचा अर्थ बलराम जयंती साजरी करणे. सेनाडांचं एक भाषण होणे म्हणजे बलराम जयंतीचा ठीक आहे, तो एक पार्सल आहे त्याच्यातला. परंतु ज्या विचारधारेने ते चालले आणि ती विचारधारा आजही आपण पाहतोच आहे. म्हणून मी आजच्या परिस्थितीचं वर्णन केलं की आज ती उपयोगी आहे, लागते आहे. आत्मनिर्भर भारत आजही बनवायचाच आहे. काही वेळेला त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालल्या त्या आत्मनिर्भरतेच्याच दृष्टीने चालल्या, फक्त त्यावेळीची व्याप्ती त्यांच्या गोकुळ आणि मथुरेपुरती होती, पूर्ण देश काही त्यांचा नव्हता. तर ह्या दृष्टीने आपण एक विचार केला पाहिजे आणि शुद्ध अंतःकरणाने केला पाहिजे, कारण बलरामांचं अंतःकरण शुद्ध होतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, ते याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबवून देतो. त्यांची अशी इच्छा होती की सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी व्हावं. कशासाठी? कुरुवंश आणि यदुवंश जर एकत्र आले तर अशी ताकद निर्माण होईल की सगळ्या देशामध्ये त्यांना हरवणार कोणी नाही. पण कृष्णाला हे मान्य नव्हतं आणि म्हणून कृष्णाने चालाकी काय केली की त्या सुभद्रेला आधीच पटवलं, अर्जुनाला तिथं बोलवून घेतलं, कारण त्याला अर्जुनाशी लग्न लावून द्यायचं होतं. आणि रथ जो गेला तर सुभद्रेला सांगितलं की तू रथ चालव. आणि जणू काही अर्जुनाने सुभद्रेला पळवलं असं दृश्य येण्याच्या ऐवजी सुभद्रा अर्जुनाला पळवून गेली असं दृश्य उभं केलं. आणि हे सगळं झाल्यावर सुभद्रेचं लग्न ज्या वेळेला ठरलं तेव्हा बलरामजी जरा रुष्ट झाले, रागवले, कारण त्यांची इच्छा दुर्योधनाबरोबर लग्न लावण्याची होती. पण जेव्हा कृष्णाने ती परिस्थिती समजवून त्याच्यात मार्ग सांगितला त्यावेळेला ते शांती झाली, म्हणजे तो राग मनात नाही ठेवला. अशीच कथा महाभारत युद्धाच्या वेळेला दुर्योधनाचा आणि भीमाचं जे युद्ध झालं, गदा युद्ध, त्याच्यामध्ये भीमानी त्या गदेचा प्रहार त्याच्या जांघेवर केला आणि गदा युद्धाच्या नियमाप्रमाणे कमरेखाली वार करता येत नाही. त्यावेळेला बलरामजी खूप संतापले, कारण दुर्योधन एक तर शिष्य होता आणि पुन्हा हा नियम मोडला गेला. पण कृष्णाने ज्यावेळेला सगळी पूर्वपीठिका सांगितली, सगळं समजून दिलं, तेव्हा पुन्हा ते समजून. म्हणजे याचा अर्थ असा की परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर समजून घेणे आणि त्याच्यातून आपला राग काढून पुन्हा पूर्ववत होणे, हा जो एक मनाचा मोठेपणा असतो, मनाचा मोठेपणा हा त्याच्यामध्ये होता. हा मनाचा मोठेपणा जेव्हा संघटन म्हणून आपण करतो, जेव्हा आंदोलन आपण करतो, जेव्हा प्रशिक्षण आपण करतो, किसान संघाचं काम करतो, त्यावेळेला समाजात फिरत असताना आपल्यालाही ठेवा वाटतो आणि आपण या दृष्टीने सगळा विचार करू आणि त्या दृष्टीने बलरामांनी आखून दिलेल्या या सगळ्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू, हा या दृष्टीने एक संकल्प केला तर आजची जी आवश्यकता आहे आत्मनिर्भर भारताची, ही देखील पूर्ण होणार आहे. याच्यावर मित्र हो विचार असू द्या, विश्वास असू द्या, म्हणजे बलरामांची शिक्षण आत्मनिर्भर भारत निर्माण करेल. आणि म्हणून त्यांचं स्मरण, त्यांच्या कृती, त्यांचा कार्यक्रम हा राबवणं एक अत्यावश्यक बाब आहे असं या निमित्ताने सांगावं असं वाटतं. मला या ठिकाणी बोलवलं, हा माझाही पहिलाच अनुभव आहे. मी जे म्हणालो मी ते सगळं अनुभवलं नाही, तसं हेही मी अनुभवलं नव्हतं. मी यांना तेव्हाच म्हटलं बा यातलं काही मला येतं, पण लोकांचं ऐकत होतो, अमकी लिंक उघडा, अमका ऐका तर मलाही वाटत होतं का आपली एखादी लिंक, तर तो यांनी अनुभव मला दिला. त्यामुळे आमचे मित्र रामराव भोगे आणि बाकी सगळे आपले सहकारी या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. भगवान बलराम की जय, भगवान बलराम की जय। कौन हमारे सुखदाता, धरती गंगा गौ माता, कौन हमारे सुखदाता, धरती गंगा गौ माता, देश के हम भंडार भरेंगे, लेकिन कीमत पूरी लेंगे, हम हमारा अधिकार मांगते,
नहीं किसी से भीख मांगते, ना पक्षाचे ना जातीचे, नाते आमचे मातीचे. भारत माता की जय भारत माता की जय. धन्यवाद.